6,000 रुपये या ठिकाणी या स्पर्धेसाठी आर्थिक स्वरूपाचं सहकार्य या स्पर्धेला लाभतंय. खूप खूप धन्यवाद देतोय. वळूया मॅचकडे पुन्हा एकदा. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रात ही आपण अनुभवलेली क्रिकेट स्पर्धा, गेली 10 वर्ष ही क्रिकेट स्पर्धा अविरतपणे चालू आहे. परंतु आज पेंढुरगावचं नाव म्हटलं तर नावलौकिकाला साजेशी अशी ही क्रिकेट स्पर्धा, पेंढुरगावाच्या मानाच्या स्पर्धेला आपण पाहतोय. ती आज दुसरा दिवस, अंतिम दिवस, आणि अंतिम दिवशी फर्स्ट क्वालिफायरचा सामना म्हाळसा घोडेमुख विपक्ष महामाया घोडेमुख या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकत होतो माणगावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय सर निखिल भरतू, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखक केतन कुमार गावडे. त्याचबरोबर ही स्पर्धा, या वर्षीची स्पर्धा खास करून आपण घर बसल्या यूट्यूब अर्थात टेनिस क्रिकेट इनच्या माध्यमातून घर बसल्या पाहू शकतो. ते आमचे टेनिस क्रिकेटचे सर्वेसर्वा सूरज सागर लिंगायत सर, कॅमेरामॅन अगदस, तुम्हा दोघांचे आमच्या या PPLच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 5 षटकाचा सामना, 1 षटकाचा पॉवर प्ले, आणि प्रथम दर्शनी मात्र आपण पाहतोय नाणेफेक जिंकली ते म्हणजे म्हाळसा घोडेमुख क्रिकेट संघ नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करायचा निर्णय न करता प्रथमदा फलंदाजी करण्याचा निर्णय हा धाडसी कर्णधार समीर वैद्य याचा आपल्याला पाहायला मिळतोय. टूर्नामेंट का आज का आखिरी दिन और आखिरी दिन का फर्स्ट क्वालिफायर का मुकाबला, जो जीतेगा वो केतन कुमार फाइनल में प्रवेश करेगा और जो हारेगा उसका मेरे ख्याल से सेकंड क्वालिफायर में खेलेगा. तो फिर से एक बार 5 ओवर का मुकाबला, सभी का फिर से एक बार कमेंट्री बॉक्स से मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओपनिंग जोड़ी मैदान पर सागर शिरोडकर, लेफ्ट हैंड बल्लेबाज और राइट हैंड बल्लेबाज मंदार आडेलकर. पिछले मुकाबले 7 छक्के और 2 चौवे के साथ 55 रन की पारी. यादगार खेलने वाले खिलाड़ी, मल्लेवाड़ के सुपुत्र दोनों खिलाड़ी मल्लेवाड़ से काफी देर तक क्रिकेट खेल चुके हैं, काफी अनुभव है. जो मल्लेवाड़ क्रिकेट में खासतौर से लीग के मैचेस होते हैं वहां पे अनुभव ज्यादा है. वो दोनों खिलाड़ी मंदार आडेलकर नॉन स्ट्राइक पर और स्ट्राइक पर सागर शिरोडकर, और ऑफिशियल्स का इशारा हमारे तरफ बनता हुआ मैच शुरू होता है. विनोद वैद्य बॉलिंग मार्ग पर. पहली गेंद, अच्छी गेंद, यहाँ पर टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रहते हुए गुल्ले स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद जहां पर देख रहे थे जो बल्लेबाज का इंतजार कर रहे थे इस गेंद के ऊपर थोड़ी सी ऊपर आएगी बल्ले के ऊपर, लेकिन गुल्ले स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद और तेजी की रफ्तार से विकेट के पीछे अच्युत नेबन के हाथ में पहुंचते हुए शॉर्ट गेंद थी, हल्की हाथ से गेंद को ढकेला. यहाँ पर ऑन साइड में, जब तक ऑन साइड खिलाड़ी शॉट्स मिड विकेट तक गेंद को गैदर करते, मनोहर राउत जब को फील्ड करते, थ्रो करते, एक सिंगल बना और सिंगल के साथ खुद व्यक्तिगत खाता खोला सागर शिरोडकर ने, और टीम का टोटल स्कोर 1 रन स्कोरबोर्ड पर. दया पैनिक आसपास कुठं असाल तर आमच्या साळसकर सर यांच्याशी संपर्क साधा. 2 गेंदों का खेल समाप्त हुआ और स्कोरबोर्ड के ऊपर 1 रन पर देख सकते. टॉस जीता म्हाळसा घोडेमुख क्रिकेट टीम ने, और टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला टीम कप्तान समीर का, लेकिन काफी अनुभव है, ज्यादा से ज्यादा भरोसा दिखाया है समीर ने जो सागर के ऊपर. सागर और मंदार आडेलकर स्ट्राइक पर. फील्डिंग की बात की जाए तो 1 शॉट स्वीपर, 1 शॉट सिली पॉइंट, 1 शॉट कवर पॉइंट, 1 शॉट मिड ऑफ, 4 खिलाड़ी ऑफ साइड में कैचिंग पोजीशन, और ऑन साइड में 1 शॉट मिड ऑफ, 1 शॉट मिड विकेट, 1 शॉट स्क्वायर लेग. अच्छी गेंद है यहाँ पर, स्क्वायर लेग रीजन सेकंड को आउटफील्ड का भी तेज है, लगता कि एक तक गेंद को फील्ड करते थ्रो करते, एक सिंगल और दूसरा रन भी पूरा किया. 2 रन पूरे किए मंदार आडेलकर ने, और मंदार आडेलकर ने अपना व्यक्तिगत खुद का खाता खोला, और टीम का टोटल स्कोर बनता हुआ 3 रन स्कोरबोर्ड पर. बिना कोई विकेट खाए 3 रन, 5 ओवर का निर्धारित मुकाबला, फर्स्ट क्वालिफायर का ये मैच, और लगभग टॉस जीता था म्हाळसा घोडेमुख क्रिकेट टीम. आगे निकले यहाँ पर, फॉलो थ्रू में बेहतरीन फील्ड है. यहाँ पर देख सकते हैं इतना आसान नहीं बनता है, जहां से ते गेंदबाजी कर रहे हैं उसके बाद झुकते हुए गेंद को रोका, और छोटा सा रन भाई विनोद का, और दासी वैद्य उनके भाई विनोद के ऊपर काफी मदार रहेगी इस मैच के. ज्यादा से ज्यादा अच्युत नेमन कोशिश फील्ड की करेंगे, और छोटा सा रन लेके विनोद आगे निकले. यहाँ पर सीधे बल्ले से डीप लॉन्ग ऑफ रीजन में गेंद सीमा रेखा के बाहर, फर्स्ट क्वालिफायर का छक्का निकलता हुआ गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए.
निकलता हुआ छक्का लग रहा था मंदार आडेलकर पूरी तरह से इस मैच के लिए जान बस कर बल्लेबाजी का पूरी तरह से एक ड्रीम मीटिंग हो चुका है और छोटा सा रन लेके बॉलिंग बार पर विनोद वैद्य फुल टॉस पर करके इनको हल्के ढकेले यहाँ पर शॉट एक्सा कवर रीजन में सुपर कवर मौजूद जब तक इनको कवर से इनको फील्ड करते गैदर करते एक सिंगल बना सिंगल मंदार के खाते में और टीम का टोटल स्कोर बनता हुआ एक ओवर के समाप्ति के बाद 10 रन स्कोरबोर्ड पर। एक ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर बोर्ड के ऊपर रन बनते हुए 10 रन टॉस जीता महाराष्ट्र घोड़ेमुख क्रिकेट टीम ने और टॉस जीतकर 10 रन स्कोर बोर्ड पर और बॉलिंग बार पर और एक पेंडुर के तेजो में सितारा देख रहे हाल ही में बेहतरीन क्रिकेट खेल चुके अंडर 19 में जीपीएल हो सरपंच चषक में और छोटा सा रन लेके 8-10 कदमों का रन लेके नीरज कावड़े हल्की आज सेकंड को कट करने की कोशिश कवर पॉइंट रीजन से गेंद खेलने की कोशिश कर रहे थे मंदार आडेलकर लेकिन गेंद विकेट कीपर के ग्लस्ताने में पहुंचते हुए पहली गेंद एक अच्छी गेंद काफी अनुभव है पिच का जो कोना रहता है ज्यादा से ज्यादा इसका इस्तेमाल कर रहे स्ट्राइक पर मंदार आडेलकर ठीक तरह से बल्ले के बाला रन तेज निकला यहाँ पर लोग फील्ड करते खुद गेंद को गैदर किया एक रन पूरा किया दूसरी गेंद के ऊपर एक सिंगल बनाया और सिंगल के साथ 11 रन स्कोर बोर्ड पर बिना कोई विकेट खोए 11 रन थोड़ी सी फील्ड में तब्दीली यहाँ पर कर रहे हैं जहां पर अच्युत नेमन टीम के कप्तान है टीम के मालिक सर दासी वैद्य और टीम की पूरी बात की जाए तो इस पेंडुर के प्रथम नागरिक पंच सरपंच मिस्टर संतोष गावड़े भी दिखाई दे रहे हैं जहां पर शॉर्ट मिड ऑन में शॉर्ट स्क्वायर लेग शॉर्ट स्वीपर कवर और शॉर्ट स्लिप पॉइंट भी यहां पर कलर किया है फील्ड की सजावट देख सकते हैं एक मिड विकेट डीप लॉन्ग ऑन डीप एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ ये फील्डिंग की सजावट रह चुके हैं जहां पर लेफ्ट हैंड बल्लेबाज स्क्वायर लेग रीजन में एक जहां पर खिलाड़ी भी तैनात किया लेफ्ट हैंड बल्लेबाज सागर के लिए सागर के पिछले मुकाबले की बल्लेबाजी 55 रन की पारी 7 छक्के 2 चौके के साथ बल्लेबाजी की थी वो सागर शिरोडकर इस प्रतियोगिता में जरूर आगे जरूर रह चुके हैं बल्लेबाजी में छोटा सा रन लेके राइट आर्म राउंड द विकेट से स्ट्राइक पर सागर शिरोडकर अब देखिए कलायु का अच्छा इस्तेमाल स्क्वायर लेग रीजन में गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए यहाँ पर 2 गेंदों के खेल समाप्त होने के बाद 17 रन स्कोर बोर्ड पर नीरज चले बॉलिंग मार्ग पर फिर से एक बार अकबर गेंद को उठाया गेंद लेकिन अंपायर का इशारा गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए बेहतरीन छक्का निकलता हुआ लगातार 2 गेंदों में 2 बड़े शॉट सागर शिरोडकर के 6 रन के लिए धन्यवाद सिद्धिविनायक ज्वेलर्स से मालक सन्माननीय आदरणीय संदीप पेडणेकर सर त्याचबरोबर त्यांच्या सोबत कोण सनम कासार बेंगल स्टोर्स यांचं आगमन होत आहे आपल्याला सर विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय आपलं प्रथमतः पेंडूर प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही तुमचं शब्दसुमनांना हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सर आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय त्याचबरोबर राजन सावंत मातोंड प्रभाकर नाईक
मिलिंद तांडेल, अर्जुन तांडेल, संदीप पेडणेकर, सनम कासार हेही या स्पर्धेसाठी पोहोचत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही शब्दसुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर लगातार 2 गेंदों में 2 बड़े शॉट निकल चुके हैं. सागर शिरोडकर की बल्लेबाजी जो पिछला मुकाबले की याद जरूर यहाँ पर, जो 7 छक्के 55 रन की पारी, लेकिन इसी ओवर की शुरुआत कर चुके जो समीर ने जरूर बताया था. लगभग यहाँ पर प्रेजेंटेशन बॉक्स में चर्चा हुई थी और टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला एक धाड़सी फैसला, और जरूर कहता एक 70 का टारगेट बन सकता है अपने टीम के लिए. वही कोशिश रहेगी मेरे ख्याल से सागर और उनके बल्लेबाज मंदार आडेलकर की. स्कोर सिर्फ बनता हुआ 23 रन 23 रन स्कोरबोर्ड पर. और बॉलिंग मार्ग पर नीरज गौड़े, एक छोटा युवा खिलाड़ी, इस पेंडुरगांव का उभरता सितारा. लेकिन आज ऐसे खिलाड़ी आप देखने के लिए मिले जो तेजोमय सितारा, खासतौर से साहिल नाइगो, दर्शन बा परबो, नीरज गावड़े हो, अंकित परब हो, खासतौर से कौस्तुभ मेस्त्री हो, काफी ने प्रभावित किया है. आज गौरेश तांडेल भी दिखाई देते स्क्रीन यहाँ पर इस मैदान के ऊपर, लेकिन मैच थोड़ा से लिए यहाँ पर समय में रुक चुका है. धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय आदरणीय पेडणेकर साहेब, त्याचबरोबर सनम कासार यांचं आगमन होतंय. पेंडूर प्रीमियर लीग 2025च्या स्पर्धेसाठी आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या साहेब, आपण आमच्या विनंतीला मान देऊन दिला, या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रथमतः आम्ही तुमचं शब्दसुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय आदरणीय महेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते पेडणेकर साहेब यांचं या ठिकाणी सुपारीचं रोप देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. महेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते पेडणेकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे सुपारीचं रोप देऊन. आणि हे सुपारीचं रोप देऊन म्हणजे खरोखर आज आपण ही स्पर्धा पाहतोय, पेंडूर प्रीमियर लीग 2025. त्याचबरोबर सनम कासार यांचंही स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर. महेंद्र नाईक त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वंद्यरांचं स्वागत केलं जात आहे. आणि मागील सामन्याचे काही मॅन ऑफ द मॅच काही कारणास्तव द्यायचे राहिलेत. दया पायनाईक आणि शुभम वैद्य या 2 खेळाडूंनी हा सामना संपल्यानंतर आपले सामनावीराचे पुरस्कार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपण स्वीकार करायचा आहे. पच्चीस रन स्कोरबोर्ड के ऊपर नीरज गौड़े स्ट्राइक पर गेंदबाजी कर रहे हैं. मंदार आडेलकर एक बेहतरीन फ्री हिट का मौका रहेगा इस गेंद के ऊपर. नो बॉल की गेंद के ऊपर फ्री हिट, स्ट्राइक पर मंदार आडेलकर आगे निकले. यहाँ पर डीप लगन में खिलाड़ी मौजूद, अनंत पर जब तक गेंद को फील्ड करते हैं, गेंद सीमा रेखा के बाहर. पीपीएल चौकार 4 रन के लिए. कमी लावायची आहे मैदानात आपल्याला पूर्व सूचना केली जाते.
प्रथमतः आपल्याला सूचना असेल की आपण टीम मीटिंग मैदानात कमी लावा आणि स्पर्धेला लवकरात लवकर सुरू करून घ्यायची आपल्याला विनंती करतोय. दोन षटक संपली. धावफलक आपण पाहतोय तो बिनबाद 29 धावा धावफलकर. 2 ओवर का लेखा चौका 2 ओवर आप देख सकते हैं. 2 ओवर में 29 रन स्कोरबोर्ड के ऊपर और आने वाली 18 गेंदें बच चुके. तो 18 गेंदों मेरे ख्याल से का एक 40 तक बनने का एक अच्छा टोटल खड़ा कर सकते हैं. 70 का टारगेट जरूर चर्चा हुई थी कमेंट्री यहाँ पर प्रेजेंटेशन बॉक्स में समीर के साथ. समीर मेरे ख्याल से कहना जरूर आपका सही साबित होगा. जो ए जोड़ी एक और एक 20-25 की एक टारगेट यहाँ पर साझेदारी बनेगी तो एक अच्छा टोटल खड़ा कर सकते अपने टीम के लिए. खास तौर से पहले विकेट के लिए तो एक अभी तक अच्छी साझेदारी बन रहे 29 रन के. और बॉलिंग मार्ग पे दासी के भाई यहाँ पर विनोद वैद्य बॉलिंग मार्ग पर व्यक्तिगत खुद का दूसरा और टीम की ओर से महत्वपूर्ण तीसरा ओवर लेके छोटा सा 8-10 कदमों का रन अप राइट टाइम और द विकेट और बॉलिंग बल्लेबाज करते हुए सागर शिरोडकर. स्ट्राइक पर सागर, नो स्ट्राइक पर मंदार आडेलकर. ये जोड़ी मैदान के ऊपर और काफी यहाँ पर भरोसा उनकी टीम के लिए. टीम के काफी सपोर्टर यहाँ पर पहुंचे. फुल टॉस बनाकर गेंद को खेला. यहाँ पर शॉर्ट कवर रीजन में लगभग कवर शॉर्ट कवर तक गेंद को फील्ड करते थ्रो करते तो आसानी के साथ एक दूसरा रन भी पूरा किया. 2 रन के साथ स्कोर भी आगे निकल रहा है. 31 रन स्कोर बोर्ड के ऊपर मेरे साथ स्कोरिंग की अधिक जानकारी देते हुए सर केतन कुमार गावड़े, कमेंट्री बॉक्स में निखिल भरतू, मैं नाना परब सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं और सभी को प्यार भरा नमस्कार. अच्छी गेंद फुलर लेंथ की डिलीवर लगभग गेंद को डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के ऊपर से गेंद को बिल्ड करते हैं. पहला रन तेज निकला, दूसरे के लिए पलटे और आसानी के साथ दूसरा रन भी पूरा किया. और विकेट के बीच काफी चूस्ते है खिलाड़ी. खासतौर से विकेट के बीच दौड़ लगाते मंदार आडेलकर. एक सराहनीय करने वाला विकेट यहाँ पर. क्या दौड़ लगाई, जैसे पटरी के ऊपर ट्रेन दौड़ती है वैसी दौड़ विकेट के बीच लगाई. खासतौर से मंदार आडेलकर काफी प्रभावित किया है मंदार ने. और उनके साथ सागर शिरोडकर काफी खुश रहेंगे. सर राकेश मांजरेकर और पूरी टीम मैनेजमेंट आगे निकले यहाँ पर डीप स्क्वायर लेग रीजन में. लेकिन ऑफिशियल्स का इशारा आना चाहिए. कमेंट्री बॉक्स से इशारा बनता हुआ सिर्फ 1 रन का और 1 रन के साथ स्कोर आगे निकला. 34 रन स्कोर बोर्ड के ऊपर. तीसरा ओवर प्रगति पर. तीसरे ओवर की आने वाले अभी तक 3 गेंदें बच चुके. पहले 3 गेंदों में 5 रन खर्च करते हुए विनोद वैद्य राइट टाइम और 2 विकेट. स्ट्राइक पर बल्लेबाज सागर शिरोडकर. फिर से एक बार शॉट गेंद पुल किया. मिड विकेट खिलाड़ी जब तक इनको फील्ड करते अनंत यहाँ पर दिखाई देते हुए. नीरज गावड़े थोड़ा सा अनंत बैकअप कर रहे थे. लगभग अच्छी गेंद को गैदर किया नीरज गावड़े. फील्ड करते थ्रो करते एक सिंगल दूसरा रन भी पूरा किया और 2 रन के साथ स्कोर भी आगे निकलता हुआ. मैच के दरमियान सनम कासार की ओर से इस टूर्नामेंट के लिए 500 रुपए और संदीप पेडनेकर सर इनकी ओर से इस टूर्नामेंट के लिए 500 रुपए पहुंच चुके. धन्यवाद सर पेडनेकर और सनम कासार. विनोद चले फिर से एक बार थोड़ी सी फील्डिंग में परिवर्तन. ज्यादा से समय ले चुका है, बहुत सा समय ले रहे. टीम मीटिंग आप अच्युत नेमन आप जरूर ज्यादा से ज्यादा समय ले चुके हैं. पहले इनिंग का अभी तक लेखा जोखा. तीसरा ओवर प्रगति पर. आने वाले अभी तक 3 मुकाबले बाकी है तो जल्दी से जल्दी मुकाबला शुरू कीजिए. फिर से एक बार फील्ड में परिवर्तन. शॉट एक्स्ट्रा कवर भी खिलाड़ी तैनात लेके तगड़ा प्रहार डीप लगन रीजन में गेंद सीमा रेखा के बाहर. लंबा छक्का 6 रन के लिए. आज हम दिखाएंगे छक्के के साथ 42 रन. क्या पीपीएल की आवाज धुन बना बजाई यहाँ पर शुभम डीजे ऑपरेटर. और आज जो धुन बजाई है सागर ने
विनोद के विरुद्ध हल्की सेकंड को टैप किया, लगभग यहाँ पर शॉर्ट सिली पॉइंट गेंद को फील्ड करते थ्रो करते, एक सिंगल बना। एक संयम सातत्य क्रिकेट यहाँ पर देख सकते हैं जो युवा खिलाड़ी खेल रहे हैं। आप मेरे ख्याल से सागर के आप जैसे खेल रहे वो सीख सकते हैं, जहां पर सागर की उसके पहले की गेंद के ऊपर एक बड़ा शॉट, उसके बाद हर गेंद के ऊपर बड़े शॉट खेलने की नई कोशिश, जब तक एक सिंगल बनाया और सिंगल के साथ स्कोर रुक चुका है 43 रन, 43 रन स्कोर बोर्ड के ऊपर, काफी प्रभावित किया और टीम मैनेजमेंट भी काफी खुश रहेगी। टीम मैनेजमेंट भी काफी खुश रहेगी, खासतौर से डगआउट में सर राकेश मांजरेकर और मालसा गोडेमुख क्रिकेट टीम। 70 का टारगेट जो चर्चा प्रेजेंटेशन बॉक्स में, जहां पे भोजन के समय जो थोड़ी सी चर्चा समीर के साथ भी हुए थे, जो मेरे कैसे बताए रहे यहाँ पर जो फैसला मैंने सुना है तो गलत हो या सही, तो अभी तक मैं यहाँ पर 100% जरूर कहता हूँ वो सही साबित बन रहा है। जो पहले पार्टनरशिप जो बनाए, एक प्लेटफॉर्म खड़ा किया है दोनों बल्लेबाज ने, सागर और उनके साथ मंदार आडेलकर ने। 3 ओवर का लेखा चौका, 3 ओवर का विवरण आप देख सकते हैं, 43 रन स्कोरबोर्ड पर और बॉलिंग मार्क पर, और एक तेज गेंदबाज था कमेंट्री बॉक्स के सामने से मनोहर राउत। अच्छी गेंदबाजी, तेज करने की कोशिश, बल्ले का आयन मौके के ऊपर मुंह खोला और फील्ड गया यहाँ पर विकेट के बीच विनोद वैद्य। पहले गेंद का खेल समाप्त हुआ, आने वाली 11 गेंदें बच चुके, तो 11 गेंद में वही कोशिश है कि 25-30 रन बनाए, फाइटिंग टोटल रहेगा। फुल टॉस, मिड विकेट बाउंड्री के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, पीपीएल सिक्सर। स्कोरबोर्ड के ऊपर और नए बल्लेबाज फिर से एक बार, और एक तेजोमय सितारा साहिल नाइक के बीचों बीच यहाँ पर देखने वाला अंपायर से गार्ड लेते हुए, और सर यहाँ पर भीवसेन मुलिक का आगमन होता। भीवसेन जी आपका हार्दिक हार्दिक स्वागत। स्ट्राइक पर बल्लेबाज यहाँ पर देख रहे अंकित परब, काफी अनुभवी खिलाड़ी है, ज्यादा से ज्यादा इस पीपीएल में काफी अनुभव है। वो अंकित परब लगभग यहाँ पर देख सकते हैं, बेहतरीन मिड विकेट के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए।
की भावना से खेले हम। सत्तावन रन स्कोर बोर्ड के ऊपर मनोहर के विरुद्ध इसी बल्लेबाजी कर थोड़ा सा मुश्किल रहेगा, लेकिन आते आते छक्का और छक्के के साथ स्वागत किया, हल्के से संयम दिखा अंकित ये परब ने एक सिंगल बनाया और सिंगल के साथ 58 रन लॉस ऑफ 1 विकेट्स। 58 रन स्कोर बोर्ड के ऊपर बन चुका है। 4 षटक संपली मित्रांनो, 24 चेंडूचा खेळ संपलाय आणि 24 चेंडूच्या समाप्ती अखेरीस प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना म्हाळसा घोडेमुख क्रिकेट संघाचा धावफलक आपण पाहतोय, एक बाद 58 धावा धावफलकावर। आखिरी ओवर लेके इस पेंडूर के प्रथम नागरिक सम्मानीय आदरणीय संतोष गावड़े बॉलिंग मार्ग पर व्यक्तिगत खुद का पहला और टीम की ओर से महत्वपूर्ण आखिरी ओवर लेके 58 रन तो बन चुके हैं। समीर का कहना 70-75 का टारगेट सामने वाले क्रिकेट टीम के सामने और बॉलिंग मार्ग पर शॉट गेंद थी, हल्के से पुल करने की कोशिश, जगह बनाई थी, रन लेने की कोशिश, थोड़े से फिसल गए। यहाँ पर देख सकते हैं काफी अनुभव आप जो युवा खिलाड़ी खेल रहे हैं मेरे उनके लिए उस सीख सकते हैं। कोई भी खिलाड़ी है, संतोष गावड़े की बल गेंदबाजी का आप स्पेल देख सकते हैं जहां पर वेरिएशन देखा देते हैं, खासतौर से 6 गेंदे डालने की एक अलग तरीके से गेंदबाजी करें, ज्यादा से ज्यादा तेज करने की कोशिश जरूर करते हैं, लेकिन एक दूसरे गेंद यहाँ पर धीमी गति की वेरिएशन दिखाते। आने वाली 5 गेंदे बच चुके हैं और टीम का टोटल स्कोर बनता हुआ 59 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 59 लॉस ऑफ 1 विकेट्स। आने वाली 5 गेंदे, 2 बड़े शॉट, 70 का टारगेट अब चेस कर सकते हैं। ओ मंदार आडेलकर स्ट्राइक पर, अच्छे गेंद, विकेट नंबर 2 निकलता हुआ, तेज गेंद थी और तेज के साथ थोड़ी सी हौसला बुलंद किया जो बल गेंदबाज संतोष का, और विकेट नंबर 2 विकेटों के नुकसान पर 59 रन स्कोरबोर्ड पर। बन चुका है पाल गोडावनेवाड़ी की ओर से, जहां पर उनके स्नेही मैच का आनंद ले रहे यूट्यूब से, उनकी ओर से यहाँ पर इनाम बन चुका है। छक्के के लिए 200 रुपए का इनाम अजय गावड़े आपके लिए। पाल से यहाँ पर इस टूर्नामेंट का यहाँ पर यूट्यूब से देख रहे हेमंत अंगचेकर, और हेमंत अंगचेकर की ओर से छक्के के लिए यहाँ पर इनाम बन चुका है। और बॉलिंग मार्ग पर संतोष गावड़े, आने वाली इस ओवर की 4 गेंदे बच चुके, स्ट्राइक पर अजय, लेग स्टंप के बाहर गेंद जाने दिया यहाँ पर विकेट कीपर के ग्लास स्थानों में, लेकिन ऑफिशियल्स का इशारा बनता हुआ वाइड बॉल, और वाइड बॉल के साथ 2 रन बनेंगे। 2 रन के साथ 61 रन स्कोरबोर्ड पर। आने वाली 4 गेंदे बच चुके, समीर का कहना 70 का टारगेट, लगभग एक दूसरा और बड़ा शॉट निकलेगा। अंकित के ऊपर काफी जिम्मेदारी रहेगी मैच की, खासतौर से नॉट स्ट्राइक पर एक शॉट, बड़ा शॉट निकल सकता है यहाँ पर अंकित परब की बल्ले से। संतोष गावड़े बॉलिंग मार्ग पर, अच्छी गेंदबाजी, हल्के हाथ से एक सिंगल बनाना की कोशिश करना चाहिए म्हाळसा घोडेमुख क्रिकेट टीम। अजय गावड़े थोड़ा सा यहाँ पर संयम दिखाना है, अंकित जरूर बता रहा है एक सिंगल बनाओ, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करो, वो आपके लिए बेहतर बन सकता है। लेकिन संतोष गावड़े का आप स्पेल की जरूर चर्चा रहेगी। इसी ओवर में एक बेहतरीन विकेट मंदार आडेलकर का, और फील्ड में एक शॉट स्वीपर, एक शॉट स्लिप पॉइंट, एक शॉट मिड ऑफ। फिर से देखिए खराब क्रिकेट, यहाँ पर 1 रन पूरा किया, खराब क्रिकेट देखने के लिए मिलता है। हर जहां पर गेंद गुल्डन स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद थोड़ी सी अतिरिक्त उछाल मिला, शरीर के ऊपर टकराने के बाद एक सिंगल बना, और सिंगल के साथ स्कोर भी आकर निकलता हुआ 62 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 62 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 62 लॉस ऑफ 2 विकेट्स। आने वाली 2 गेंदें बच चुके इस ओवर की,
फर्स्ट क्वालिफायर का मुकाबला जो जीतेगा वो सीधे फाइनल में प्रवेश करेगा और जो हारेगा वो सेकंड क्वालिफायर में खेलेगा। स्ट्राइकर अंकित परब, फिर से एक बार बैकफुट पर जाकर ऑन साइड में मिड विकेट की खिलाड़ी मौजूद, लेकिन उनके सर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। अंकित परब की बात की जाए तो सरपंच चषक 2025 में थोड़ी सी फॉर्म से जगड़ रहे थे, लेकिन इस प्रतियोगिता के बाद यहाँ पर चर्चा करेंगे तो काफी अच्छा, काफी अनुभव के साथ बल्लेबाज अंडर 19 में काफी अच्छे खिलाड़ी नीरज गावड़े हो, साहिल नाइक हो, अंकित परब हो, दर्शन परब हो, अंडर 19 के खिलाड़ी है कौस्तुभ मेस्त्री, प्रसाद गावड़े, काफी इन्हें अच्छा प्रभावित किया है। और आज आखिरी गेंद लेके इस पहले इनिंग की बॉलिंग मार्ग पर संतोष गावड़े, फिर से एक बार बैकफुट पर जाकर ऑन साइड में एक सिंगल बनाएगा और सिंगल के साथ 69 रन स्कोर बोर्ड पर। और 5 ओवर का खेल समाप्त हुआ, 5 ओवर का लेखा जोखा। 5 ओवर के समाप्ति के बाद पहले टॉस जीतकर बल्लेबाजी करते हुए पांसा घोड़ेमुख क्रिकेट टीम 2 विकेटों के नुकसान पर 69 रन और 70 का टारगेट उनके सामने रह चुका है। 30 गेंदे 70 का टारगेट। और बल्लेबाजी की बात की जाए तो सागर शिरोडकर 36 रन, मंदार आडेलकर 14 रन और सागर की बात की और आते आते अंकित परब की एक लाजवाब बल्लेबाजी, 2 बड़े शॉट से साथ 15 रन की। 70 का टारगेट है और 70 का टारगेट का पीछा करते हुए कमेंट्री बॉक्स में फिर से एक बार परिवर्तन आगे का विवरण देने के लिए मेरे साथ जुड़ते हुए मिस्टर निखिल भरतू सर। सन्माननीय नंदू चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय नंदू चव्हाण आपल्याला विनंती आहे मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं। आपलं सहर्ष हार्दिक स्वागत पीपीएल म्हणजेच पेंडूर प्रीमियर लीग मध्ये। पेंडूर गावची मानाची स्पर्धा आपण पाहत आहे। पेंडूर प्रीमियर लीग भव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहत आहे। मैदानावरती 2025 चा रणसंग्राम पर्व 11 या स्पर्धेचं क्वालिफायर 1 चा सामना कोणता संघ असेल या स्पर्धेच्या मेगा फायनल सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ याची निश्चिती करणारा याचं उत्तर देणारा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय। तो म्हणजे
महामाया घोडेमुख विरुद्ध महासा घोडेमुख हे दोन संघ एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळत आहेत. नाणेफेकीचा कौल गेला होता तो म्हणजेच बिल्डिंग कोणते महासा घोडेमुख संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला होता आणि प्रथमतः स्वीकारली होती फलंदाजी तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं महामाया घोडेमुख संघाला. महामाया घोडेमुख संघ प्रतिस्पर्धी संघाला 69 धावात रोखतोय तर 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू आणि 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंचांचा इशारा सामना सुरू होण्याचा दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होण्याचा. tenniscricket.in च्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरलाय तो म्हणजेच दाजी वैद्य हा गोल्डन डकचा शिकार ठरलाय मैदानावरती. आई भावई स्पोर्ट्स विरुद्ध रुद्र विदुराज स्पोर्ट्स एलिमिनेटरचा सामना असेल. रुद्र विदुराज स्पोर्ट्स विरुद्ध आई भावई स्पोर्ट्स. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सन्माननीय नंदकिशोर चव्हाण यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 200 रुपये, त्याचप्रमाणे सन्माननीय महेश गावडे यांच्या माध्यमातून 200 रुपये, त्याचप्रमाणे उत्तम गावडे रायकर यांच्या माध्यमातून देखील 200 रुपये. सर्व दात्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. या स्पर्धेसाठी देणगी येते त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरलाय नवीन बॅटर विनोद वैद्य आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने डाव्या हाताचा बॅटर सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर दाजी वैद्य हा माघारी परतलाय. पहिला चेंडू सागरचा अतिशय सुरेख टप्प्याचा. फलंदाजी बहारदार केली आहे सागरने. 36 धावांचं योगदान दिलंय. फलंदाजीमध्ये कमाल केली आहे आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये कमाल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तो पहिल्या चेंडूवर हे गडीगारत केला गेलाय. पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. ते म्हणजेच पहिला क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने आणि दुसरा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेने तैनात केले गेले. हे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. 7-7 पॉइंट कव्हर मिड ऑन मिड ऑफ हे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील सुरेख फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडूचा प्रवास. 1 बाउन्स गॅदर केला जातोय. चेंडू जोपर्यंत फेकी आली आहे तोवर मात्र फक्त एकेरी धाव ही निघाली आणि दुसऱ्या चेंडूवर सांघिक धावफलकाचं खातं सांघिक धावफलकाचा श्रीगणेशा होतोय. 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एका गड्याच्या बदल्यात पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त होताच एकेरी धाव ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. पहिले 2 चेंडू अतिशय सुरेख टप्प्याचे पाहायला मिळत आहेत. अतिशय बहारदार फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये देखील झाली आहे. तशाच फलंदाजी अपेक्षा असेल दुसऱ्या इनिंग मध्ये. यावेळेस देखील आक्रमण चढवलंय. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार निघालाय तो म्हणजेच फलंदाज शुभमच्या बॅट मधून एक सुरेख फटका मैदानावरती. सांघिक धावफलक 6 धाब्यानिशी परावर्तित होईल. सांघिक धावफलक पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. पहिले 3 चेंडूचा खेळ समाप्त. मैदानावरती सुरेख फटका पाहायला मिळालाय. मागच्या चेंडूवर इनसाइड आउटचा देखना फटका. डीप कव्हर क्षेत्रात चेंडूचा प्रवास. आउटफील्ड मध्ये दिशा भटकलाय. चेंडू थांबतोय त्या ठिकाणी. आउटफील्ड खराब आपल्याला पाहायला मिळते. परिणामी एकेरी धावेची पावलं. दुहेरी धावेची पावलं. तिहेरी धावेकडे 3 धावा या चेंडूवर देखील निघाल्यात आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. तो म्हणजे डबल फिगर मध्ये सांघिक धावफलक. 10 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ असेल बाकी या पॉवर प्लेच्या षटकातील. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा इरादा पाहायला मिळतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हलक्या हाताने कट केला गेलाय. शॉर्ट कव्हर क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आलाय. परिणामी एकेरी धावी गणली गेली आहे धावफलकावरती आणि सांघिक धावफलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक नेल्सन फिगर 11 धावा या धावफलकावरती. 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना
यावेळेस देखील सुरेख चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. ब्रह्मास्त्राचा वापर, कोणतंही उत्तर नव्हतं या चेंडूवरती, डिफेन्स केला जातोय तो म्हणजेच फलंदाज शुभमच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये निर्धाव गणला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ हा झालाय समाप्त. येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडूत जिंकण्यासाठी 59 धावांची असेल आवश्यकता. 24 चेंडू आणि 59 धावांची असेल आवश्यकता. हॅलो हॅलो. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे आई भावी स्पोर्ट्स विरुद्ध रुद्र विदुरा स्पोर्ट्स. दोन्ही संघ कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या. पहिल्या षटकाचा खेळ हा झालाय समाप्त. मैदानावरती पहिल्या षटकात 11 धावा खर्च करणारी गोलंदाजी. पहिल्या षटकात क्षेत्ररक्षणावरती निर्बंध होता, तो निर्बंध आता मात्र हटलाय. 5 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी समीर वैद्य हा गोलंदाज पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुरेख फटका डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात. चेंडूचा प्रवाह क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. फक्त एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतली जाते. टप्पा पडल्यानंतर आजच्या दिशेने वळणारा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न हा प्रयत्नच राहिलाय. बाकीचं काम पूर्ण केलंय यष्टीरक्षकाने. निर्धाव चेंडूची गणना, बॅट मोठ्याने स्विंग केली होती, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नव्हता. बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. जर चेंडू 7-7 फटका खेळला असता तर बॅटला देखील स्पर्श झाला असता चेंडू, मात्र थोडीशी घाई दर्शवली गेली ही बॅटर्सच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची गणना होते आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ मैदानामध्ये. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका बसला. क्षेत्ररक्षक आहे दुसरा आद्रा आणि फलंदाज शुभम देखील माघारी परतलाय. सांघिक धावफलक स्थिरावलाय तो म्हणजे 2 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावरती. सन्माननीय श्याम गावडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत सन्माननीय श्याम गावडे. आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय संजय वैद्य या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज झालाय. नीरज हा बॅटर सज्ज होताना पाहायला मिळतो. नीरजच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. एक फायटिंग टोटल नक्कीच उभा केला आहे तो म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करणारा अतिशय बहारदार फलंदाजी सागर, मंदार आणि अंकितच्या माध्यमातून पहिल्या इनिंग मध्ये तशाच फलंदाजीची अपेक्षा असेल. या धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना पुन्हा एकदा सुरेख फटका काऊ कॉर्नर क्षेत्रात. चेंडूचा प्रवाह क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. फक्त जोडली जाईल ती एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित. 13 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजच्या मार्क वरती. यावेळेस देखील टप्प पडला आणि बाहेर देखील व्हायला चेंडू. बॅट देखील स्विंग केली होती बॅटरने, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज समीर वैद्य यांच्या माध्यमातून तब्बल समाप्त या षटकातील 5 चेंडूचा खेळ. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्ग वरती हलक्या हाताने कट केला गेला. ऑफसाईडच्या दिशेने एकच धाव चोरली गेली आहे. सांघिक धावफलक देखील एकेरी धावांशी परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय 14 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 हे होतंय समाप्त मैदानामध्ये आणि सांघिक धावफलक 2 गाड्याच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावरती. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच रुद्र विदुराज स्पोर्ट्स विरुद्ध आई भावई स्पोर्ट्स. या दोन संघ दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मार्ग वरती सज्ज होताना पाहायला मिळतो. एक युवा गोलंदाज अंकित सज्ज होताना पाहायला मिळतो. अंकितच्या माध्यमातून देखील फलंदाजी बहारदार झाली होती. तशाच प्रकारची गोलंदाजी करण्याचा इरादा घेऊन सज्ज झालाय. मागची 2 षटक अतिशय बहारदार पाहायला मिळतात. मागचं षटक तर फक्त 1 गडी गारद केला गेला आणि 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी समीर वैद्यच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. त्याच टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा इरादा घेऊन षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज अंकित सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. 18 चेंडूंचा खेळ असेल. बाकी 56 धावांची असेल आवश्यकता. यावेळेस देखील फटका बसलाय. स्वतः गोलंदाज आलाय झेल खाली. झेल टिपला गेलाय आणि तिसरा हादरा आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाला सांघिक धावफलक 3 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर आल्या विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज माघारी परतलाय तो म्हणजेच विनोद हा फलंदाज माघारी परतलाय. नवीन बॅटर देखील मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर देखील सज्ज झालाय मैदानामध्ये. अच्युत हा फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. कशा प्रकारे खेळ फलंदाजी केली जाईल अच्युतच्या माध्यमातून देखील हे पाहणं महत्वपूर्ण असेल. ऑस्ट्रेलियनला देखील नीरज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर गडी गारद केला गेला. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची कट
आवाज देखील आलेला आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवर गडी गारद, बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी गारद केले गेलेत. गोल्डन डकचा ठरलाय शिकार. अच्युत जसा आला होता तसाच माघारी देखील परतलाय आणि सागिक धावफलक देखील 3 गडी बाद 4 गडी बाद सागिक धावफलक 14 धावा या धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी गारद केले गेलेत. ऑन हॅट्रिक असेल. अतिशय बहारदार गोलंदाजी, ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज. का या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का? गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज अंकित आपल्याला पाहायला मिळतो. ऑन हॅट्रिक आहे, सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस देखील पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकच धाव निघेल आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित होईल. पोहोचलाय सांघिक धावफलक 15 धावा या धावफलकावरती. नवीन बॅटर मैदानावरती अनंत आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र नीरज गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, स्वर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून, अतिरिक्त धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय. 16 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय घडेल थोडस बॅकफुटवर पाहायला मिळतोय, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये थोडी गडेगार झाली आणि त्यानंतर थोडासा कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा संघ. स्वर चेंडूचा इशारा, यष्टीरक्षक देखील फंबल पाहायला मिळतोय. बॅचच्या स्वरूपात एकेरी धाव आणि त्यानंतर स्वर चेंडूची एकेरी धाव, म्हणजे 2 धावा असतील या चेंडूवरती आणि 2 धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित होईल. 18 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ, अजून 3 सामने व्हायचे आहेत. याची आपण नोंद घ्या की आपण प्रत्येक षटकामागे प्रत्येक चेंडू मागे बराच वेळ आपण खर्च करताय. पुढच्या मॅचला विनंती असेल, पुढच्या मॅचला 25 मिनिटाच्या आत इनिंग पूर्ण करायची आहे. पुढच्या मॅचला नियम लावण्यात आलेला आहे, 25 मिनिटाच्या अवधीच्या आत आपण इनिंग पूर्ण करायची आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस देखील चेंडू आत, दांडी बाहेर. फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन हा बॅटर मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळेल. साहिल नाईक आणि गौरेश तांडेल आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. साहिल नाईक आणि गौरेश तांडेल आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. यावेळेस देखील अजून एक गडी गारद केले गेलाय, तो म्हणजेच गोलंदाज अंकित परबच्या माध्यमातून या षटकामध्ये 4 गडी गारद केले गेलेत. अतिशय बहारदार गोलंदाजी अंकितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
नवीन बॅटर देखील सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज आहे ऑन. हॅट्रिक का नोंदवली जाईल पहिली हॅट्रिक? यावेळेस देखील उडवलाय. फटका बघावा लागेल. चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिली हॅट्रिक नोंदवली या स्पर्धेतील. पीपीएल अर्थात पेंडूर प्रीमियर लीग 2025 ची पहिली हॅट्रिक नोंदवली आहे. ती म्हणजेच गोलंदाज अंकित परब आणि एका षटकामध्ये 5 गडी गारद केले गेलेत. अतिशय बहारदार गोलंदाजी अंकितच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. गजा वैद्य यांच्या माध्यमातून अंकित साठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. अतिशय बहारदार गोलंदाजी. तिसरं षटक होतंय समाप्त मैदानामध्ये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात. झालाय गोलंदाजी मार्गवरती सागर. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुरेख फटका. लॉग ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवास. 1 बाउन्स गॅदर केलाय. चेंडू फेकी आले आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजची मागच्या षटकात हॅट्रिक नोंदवली. तो गोलंदाज अंकित परब याच्यासाठी पारितोषिक येते. सन्माननीय ऍडव्होकेट भरत गवंडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. सामना समाप्त होताच आपण हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. नवीन बॅटर राज सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अनंत आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सागर. यावेळेस देखील बॅटची कट आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडूचा प्रवास. एकेरी धावेसाठी. एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक धावफलक पोहोचलाय. 23 धावा या धावफलकावरती. 7 गडी बाद 23 धावा या धावफलकावरती. थोडासा अडचणीत सापडलाय फलंदाजी करणारा संघ. अतिशय सुरेख गोलंदाजी देखील झाली या दुसऱ्या इनिंग मध्ये. फलंदाजी तेवढीच चांगली झाली आणि त्यानंतर गोलंदाजी देखील अतिशय सुरेख पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाजाला निशब्द करणारी गोलंदाजी. यावेळेस देखील निर्धाव चेंडूची गणना होते आमच्या स्कोरिंग बॉक्स मध्ये. तब्बल समाप्त या षटकातील 4 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस देखील अजून एक निर्धाव चेंडू. 5वा चेंडू देखील निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची गणना. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. उर्वरित शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. षटक क्रमांक 4 असेल मार्गस्थ. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. यावेळेस देखील फटका खेळला गेलाय. फटका त्या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय झेल खाली आणि झेल टिपला गेलाय. 8वा गडी देखील तंबूच्या दिशेने माघारी परतलाय. सांघिक धावफलक 8 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 झालंय समाप्त मैदानामध्ये. डीजे नवीन गोलंदाजी मार्गवरती निलेश आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्गवरती 8 गडी बाद 23 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील बॅटची कट आणि त्यानंतर एकेरी धावेसाठी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावरती 24 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय उत्तम मोहिते यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत.
सन्माननीय महेंद्र नाईक यांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची गणना होते आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. PPL 2025 चा थरार आणि या सामन्यात जो विजयी संघ ठरेल थेट गाठेल फायनलचं तिकीट. फक्त 3 चेंडू दूर आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ फायनलच्या तिकीटसाठी. पुन्हा एकदा पहिल्या 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग वरती. मोठा फटका निघालाय. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूचा प्रवास बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी सांघिक धावफलक. 4 धावांची परावर्तित होईल. 28 धावा या धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. PPL पर्व 11 या स्पर्धेचा आपण पाहत आहे. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील सुरेख चेंडू यष्टॅन वरून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात. दीर्घाऊ चेंडूची गणना आमच्या स्कोरिंग बॉक्स मध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय तो म्हणजेच म्हाळसा घोडेमुख हा संघ. तुषार वैद्य त्याचप्रमाणे संदीप वैद्य आणि सन्माननीय महेश वैद्य यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती असेल की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आता झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अतिशय बहारदार गोलंदाजी आणि फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये देखील बहारदार केली होती. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एका षटकात 5 गडी बाद केले. फलंदाजी देखील चांगल्या प्रकारची 15 धावांचं योगदान. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अंकित परब. या सामन्याचा मॅन